मित्रांनो, तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 19 जून 2026 या दिवशीच्या टॉप 5 चालू घडामोडीवरील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. जून 2026 मध्ये न्यू डेव्हलपमेंट बँकचा 10वा सदस्य आणि पहिला मध्य आशियाई देश कोणता ठरला आहे? तर याचं उत्तर आहे उझबेकिस्तान. उझबेकिस्तान याचं योग्य उत्तर आहे. तर उझबेकिस्तान हा न्यू डेव्हलपमेंट बँकचा 10वा सदस्य ठरला आहे. हा बँक समूहात सामील होणारा पहिला मध्य आशियाई देश आहे. यामुळे मध्य आशियातील गुंतवणूक आणि विकास प्रकल्पांना गती मिळेल. तर याच्यातील महत्त्वाचा पॉईंट आहे, आपण लक्षात ठेवायचं आहे की हा 10वा सदस्य आहे उझबेकिस्तान, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे आणि हा पहिला मध्य आशियाई देश आहे. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर आपण न्यू डेव्हलपमेंट बँक विषयी माहिती बघू. तर न्यू डेव्हलपमेंट बँक ही ब्रिक्स देशांनी स्थापन केलेली बँक आहे. तर याचं मुख्यालय शांघाय चीन येथे आहे आणि याचा उद्देश आहे ही बँक स्थापन करण्याचा पायाभूत सुविधा आणि पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करणे हा याचा उद्देश आहे. आता आपण उझबेकिस्तान विषयी माहिती घेऊ. उझबेकिस्तानची राजधानी आहे ताशकंद. त्याचं चलन आहे उझबेकिस्तानी सोम आणि याच्या सीमा आहेत कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि अफगाणिस्तान आणि तुर्कमेनिस्तान. तर या सीमा या देशाला आहेत. तर चला आता आपण पुढील प्रश्न बघू. RBI रीलथॉन 2026 ही सायबर फसवणूक जनजागृती मोहीम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे केरळ. केरळ हे याचं योग्य उत्तर आहे. तर केरळमधील सुमारे 150 महाविद्यालयांमध्ये ही मोहीम राबवली जात आहे. तर विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबद्दल माहिती देऊन रील बनवण्याची स्पर्धा आयोजित केली जाते. तर सुरक्षित डिजिटल बँकिंग आणि गुंतवणुकीच्या फसवणुकीपासून वाचवणे हा याचा उद्देश आहे. तर याच्यातील आपण महत्त्वाचे पॉईंट्स आहेत की आपल्याला ह्या जी मोहीम आहे हिचं नाव लक्षात ठेवायचं आहे, RBI रीलथॉन 2026. यावर डायरेक्ट प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो आणि राज्याचे नाव आपण आपल्याला लक्षात ठेवायचे कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली, तर केरळमध्ये. तर केरळविषयी आपण माहिती बघू. केरळची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री आहे VD सतीशन. तर येथील राष्ट्रीय उद्याने आहेत पेरियार राष्ट्रीय उद्यान, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, एराविकुलम राष्ट्रीय उद्यान, अनामुडी शोला राष्ट्रीय उद्यान आणि पांपोडम शोला राष्ट्रीय उद्यान. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. टाइम मॅगझिनच्या 2026 मधील 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल इन स्पोर्ट्स यादीत एकमेव भारतीय व्यक्ती कोण आहे? तर याचं उत्तर आहे स्मृती मंधाना. स्मृती मंधाना. तर या यादीत स्थान मिळवणारी स्मृती मंधाना ही एकमेव भारतीय व्यक्ती आहे. तर तिचा समावेश टायटन्स या श्रेणीमध्ये करण्यात आला आहे. तर स्मृती मंधाना दोनदा ICC महिला सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरली आहे. तर याच्यातील महत्त्वाचे पॉईंट्स आहे की कोणत्या यादीत समावेश झाला आहे, तर यादीचं नाव लक्षात ठेवायचं आहे 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल इन स्पोर्ट. हे टाइम मॅगझिनची यादी आहे आणि नाव काय आहे त्यांचं, तर स्मृती मंधाना. तर आणि या यादीत स्थान मिळवणारी स्मृती ही एकमेव भारतीय व्यक्ती आहे आणि तिचा समावेश टायटन्स या श्रेणीमध्ये करण्यात आला आहे. तर हे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. जून 2026 मध्ये त्रिपुराच्या कोणत्या पारंपरिक वाद्याला GI टॅग मिळाला? तर याचं उत्तर आहे सरिंदा. सरिंदा ह्याचं योग्य उत्तर आहे. तर सरिंदा हे प्रामुख्याने बांबूपासून बनवलेले आदिवासी तंतुवाद्य आहे. तर या मानांकनामुळे त्रिपुराच्या एकूण GI टॅग उत्पादनांची संख्या 4 झाली आहे. तर हे वाद्य आदिवासी संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. तर याच्यातील महत्त्वाचा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की हे कोणत्या राज्यातील वाद्य आहे, तर हे त्रिपुरा राज्यातील पारंपरिक वाद्य आहे. याचे नाव काय आहे, तर सरिंदा आणि याला काय मिळालं आहे, GI टॅग मिळाला आहे. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे आणि हे बांबूपासून बनवलेले
आहे, हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि त्रिपुरातील एकूण आता GI टॅग उत्पादनांची संख्या 4 झाली आहे. हे सगळे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. तर चला आता आपण त्रिपुराविषयी माहिती बघू. त्रिपुराची स्थापना 21 जानेवारी 1972 मध्ये झाली. राजधानी अगरतळा. मुख्यमंत्री आहे डॉक्टर माणिक साहा. राज्यपाल आहे इंद्रसेना रेड्डी नल्लू. तर येथील राष्ट्रीय उद्यान आहे क्लाउडेड लेपर्ड राष्ट्रीय उद्यान, राजबारी राष्ट्रीय उद्यान. तर चला आता आपण पुढील प्रश्न बघू. जून 2026 मध्ये निधन झालेले जनरल विजय ओबेरॉय यांनी लष्करातील कोणते महत्त्वाचे पद भूषवले होते? त्याचं उत्तर आहे उपलष्कर प्रमुख. उपलष्कर प्रमुख हे याचं योग्य उत्तर आहे. तर 1965च्या युद्धात पाय गमावल्यानंतरही त्यांनी लष्कराचे सर्वोच्च पद भूषवले. तर कारगिल युद्धानंतर लष्करी सुधारणा घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. ते एक उत्कृष्ट रणनीतिकार आणि मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये तुम्हाला ह्या पण प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की न्यू डेव्हलपमेंट बँक या बँकेचे मुख्यालय कोठे आहे, याचं उत्तर पण आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच चालू घडामोडींवरील दर्जेदार प्रश्नांसाठी MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.